मी ज्या पुलावर उभा आहे ते कशासाठी ते तुम्हाला दृश्यात दाखवतो. एकदा कॅमेरा तिकडे झूम कर म्हणजे लक्षात येईल. हे बघा, आषाढी एकादशी झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून आता शेगावकडे मार्गक्रमण करत आहे. या खामगाव ते शेगाव 17 किलोमीटरच्या पायदळ वारीमध्ये सामील होण्यासाठी राज्यभरातून हजारो भक्तगण दाखल झालेले आहेत. हे खामगावचे चित्र आहे. अजून शेगाव पोहोचायचंय. पालखी अजून बरीच दूर आहे आणि तितकाच भक्तीचा जनसागर आपल्याला दूरवर आपल्याला दिसेल. हजारो शेकडो भजनी दिंड्या आणि त्या भजनी दिंड्यांसोबत गणात बोतेच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात हे गजानन भक्त आपल्या गजानन महाराजांसोबत खामगावकडून शेगावकडं पायदळवारीमध्ये जात आहेत. बरीच गर्दी आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा या ठिकाणी यावर्षी बरीच गर्दी दिसून येते. कारण की खामगावचा पलीकडचा जर भाग पकडला तर यावेळेस खूप ट्रॅफिक जाम होतं आणि गाड्या दूरवर लावाव्या लागल्या. 17 किलोमीटरच्या या आनंददायी प्रवासामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे. चेहऱ्यावरचं त्यांचे हास्य जर बघितलं, आनंद जर बघितला ना, तर त्यांना एक वेगळं सुख आहे की या गजाननाच्या या पालखीमध्ये म्हणजे आषाढी नंतरचा सर्वात मोठा प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल आणि सोहळा असेल तो हा खामगाव ते शेगाव या पालखीचा. हा आनंदच वेगळा म्हणत प्रत्येक जण गणात बोतेच्या गजरामध्ये या पालखीमध्ये सामील झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी मीडिया, शेगाव, बुलढाणा.